स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवर. आज नवीन प्रोमो आलाय बरं का. तर चला पाहू. आज इन्स्पेक्टर सरंजामे यांनी अर्जुनच्या बाजूनी साक्ष दिलेली असते. त्यांनी कबूल केलेलं असतं की 2 वर्षां पिस्तुलावर साक्षी शिखरे यांचे फिंगरप्रिंटबाबत जो काही मी खोटेपणा केला तो महिपत शिखरे यांच्या सांगण्यावरून केला. नंतर आता अर्जुन म्हणतो की पिस्तुलावर साक्षी शिखरे यांचे फिंगरप्रिंट्स सापडले आहेत. नंतर दामिनी खूप गोंधळते आणि म्हणते हो असू शकतात साक्षीचे फिंगरप्रिंट्स, कारण पिस्तूल लिहून झटापट झाली त्यामुळे असू शकतात. यावर अर्जुन म्हणतो की जज साहेबांना की हा पॉईंट तुम्ही नोट करून घ्या जज साहेब, कारण फायनली ॲडव्होकेट देशमुख स्वतः हे मान्य करत आहेत की साक्षी शिखरे आश्रमाच्या आतमध्ये होत्या आणि आश्रमाच्या आतमध्ये जे काही झटापट झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्या सामील होत्या, असं अर्जुन बोलतो. सगळं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर जज साहेब बोलतात की साक्षी शिखरे यांच्या बोटाचे ठसे हत्यारावरती मिळाल्यामुळे त्यांना हे कोर्ट संशयित धरू शकते. पुढे जज साहेब असंही म्हणतात की आणि अर्जुन सुभेदार यांना हे सिद्ध करण्यासाठी हे कोर्ट ही शेवटची संधी देत आहे. आता इथेच हा प्रोमो संपलेला आहे. अर्जुन आता शेवटचा कोणता पुरावा कोर्टामध्ये सादर करणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. प्रियाचा खोटी साक्ष हे सुद्धा अर्जुनला कोर्टामध्ये सिद्ध करावं लागणार आहे. अर्जुनने तयार केलेली पुराव्यांची चेन आता अर्जुन कशा प्रकारे उपयोगात आणणार आपण पुढील एपिसोडमध्ये पाहूया. भेटूया पुढील भागामध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.